पंढरपुरात लाखो वैष्णवांचा मेळा एकत्र आला असून विठ्ठलाच्या ओढीमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद राज्य सरकारच्या एका निर्णयाने आणखी द्विगुणित झालाय। राज्य सरकारकडून वारकरी पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली, मंजुरी करण्यात आलेली आहे। ऐन वारीतच वारकरी पेन्शन योजनेची घोषणा केल्याबद्दल वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वारकऱ्यांसाठी एक विशेष योजनेची घोषणा झाली आहे, ती तुम्हाला माहिती आहे का? वारकऱ्यांसाठी आता सरकार पेन्शन सुरू करणार आहे, जे वर्षानुवर्ष वारी करतायत। माहिती आहे तुम्हाला? नाहीये, काय माहिती? बरं, वारकऱ्यांसाठी जर पंढरपुरात लाखो वैष्णवांचा मेळा एकत्र आला असून विठ्ठलाच्या ओढीमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद राज्य सरकारच्या एका निर्णयाने आणखी द्विगुणित झालाय। राज्य सरकारकडून वारकरी पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली, मंजुरी करण्यात आलेली आहे। ऐन वारीतच वारकरी पेन्शन योजनेची घोषणा केल्याबद्दल वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वारकऱ्यांसाठी एक विशेष योजनेची घोषणा झाली आहे, ती तुम्हाला माहिती आहे का? वारकऱ्यांसाठी आता सरकार पेन्शन सुरू करणार आहे, जे वर्षानुवर्ष वारी करतायत। माहिती आहे तुम्हाला? नाहीये, काय माहिती? बरं, वारकऱ्यांसाठी जर पेन्शन सुरू केली तर आवडेल का तुम्हाला? चालेल ना, आवडेल ना आम्हाला। माऊली, किती वर्ष वारी करता? 17 वर्ष झाले। पेन्शन मिळणार आहे माहिती आहे का? हो, माहिती आहे। मग आता आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री येणार आहेत पंढरपुरात, काय सांगायचंय मुख्यमंत्र्यांना? काय सांगायचं, आपले आहे ते व्यवस्थित चाललेले आहे। अशीच आपल्याला सुख सुविधा भेटली पाहिजे सर्वांचं, म्हणजे सर्वांना अशाच नियोजन केलेले बरोबर आहे। असं चालत राहावं वारंवार, असेच आमचे भगवानचे। तुम्ही किती वर्ष वारी केली माऊली? 15 वर्ष वारी केली। वारकऱ्यांना पेन्शन द्यावी असं वाटतंय का तुम्हाला? वाटतं ना। किती मिळालं पाहिजे पेन्शन? 1000 रुपये। 1000 रुपये महिन्याला? महिना 1000 रुपये महिना। 1500 रुपये लाडकी बहिणीला मिळत आहेत, तुम्हाला 1000 चालतील होय? आम्हाला 1000 रुपये। त्यामुळे पेन्शन योजनेसंदर्भात वारकऱ्यांमध्ये उत्साह तर आहेच, त्याशिवाय चंद्रभागा ही प्रदूषण मुक्त झालेली आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे नमामि चंद्रभागा हा उपक्रम महाराष्ट्र शासन वारकऱ्यांपर्यंत अधिकाधिक कसा पोहोचवता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह मनुष्य पाठक, TV9 मराठी, पंढरपूर। आषाढी वारीसाठी पंढरपूर आता सज्ज झालंय, पण चेंगराचेंगरी सारख्या घटना रोखण्यासाठी प्रशासनासमोर अनेक आव्हानं आहेत। गर्दी नियंत्रणाचं खास पंढरपूर वारी मॉडेल राबवलं जात आहे। याचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोश्री पाठकने, पाहूया। चंद्रभागेच्या तीरावरची वारकऱ्यांची ही गर्दी आपण बघतो आहोत। लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत आलेत आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणजे नेमकं काय याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला चंद्रभागेच्या तीरावरती बघायला मिळतं आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाने अतिशय चोख व्यवस्था केलेली आहे, कारण हाथरसच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात सुद्धा परोपरीनं खबरदारी बाळगली जाते। चेंगराचेंगरी सारखी कुठलीही घटना होऊ नये त्याकरता पंढरपूर प्रशासन, सोलापूर प्रशासन हे अतिशय दक्ष आहे। पोलीस प्रशासनाच्या मदतीनं स्थानिक स्वयंसेवक हे सुद्धा आता सेवा कार्यामध्ये उतरलेले आहेत। ज्या पद्धतीने समोर आपण चित्र बघतोय की लाखो वारकरी हे आता सध्याच्या घडीला चंद्रभागेच्या तीरावरती आहेत, म्हणूनच ज्या वेळेस गर्दी होते त्यावेळेस स्वयंसेवकांकडनं काही ठिकाणी अशा पद्धतीने वारकऱ्यांना अडवलं जातं। त्यासोबतच काही वेगवेगळ्या युक्त्या सुद्धा या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जातात। त्यापैकी एक युक्ती म्हणजे जी समोर आपण बघतो आहोत की काही ठिकाणी वारकऱ्यांना रोखून धरायचं, पुढचा संपूर्ण प्रदेश, पुढचा संपूर्ण परिसर हा खाली करायचा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वारकऱ्यांच्या जथ्यांना पुढे सोडायचं। दुसरी युक्ती ती म्हणजे वारकऱ्यांच्या भक्तिभावाचा वापर करत या गर्दीला नियंत्रित करायचं। कॅमेरामन अमित शिगवणसह मनुष्य पाठक, TV9 मराठी, पंढरपूर।